नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल. स्वागत करतो तुमचं IX ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही ही व्हिडिओ पाहतात कारण तुमच्यापैकी कोणी IX ग्लोबल या प्लॅटफॉर्मविषयी ऐकलं असेल किंवा यूट्यूबवर तरी पाहिलं असेल किंवा तुम्ही या व्हिडिओचं थंबनेल बघून ही व्हिडिओ पाहण्यासाठी आला असाल. तर मी तुम्हाला सांगितू इच्छितो की ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही IX ग्लोबलबद्दल या अगोदर कोणती व्हिडिओ पाहिली असेल तर ही व्हिडिओ त्यापेक्षा खूप वेगळी आहे, ज्यामध्ये मी एकदम साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत समजून सांगितलं आहे. तर मी तुम्हाला अगोदरच सांगतो की ही व्हिडिओ थोडी मोठी होऊ शकते. जर तुमच्याकडे साधारणपणे 20-25 मिनिटे नसतील तर तुम्ही ही व्हिडिओ आत्ता सेव्ह करू शकता आणि नंतर पाहू शकता किंवा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून देखील पाहू शकता. ओके, तर चला आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुम्हाला हे कळायला हवं की IX ग्लोबल हे नक्की कशाचे संबंधित आहे. तर ते संबंधित आहे शेअर मार्केटविषयी. तर मी आता असं समजतो की तुमच्यापैकी कोणी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करायची आहे किंवा शेअर मार्केट करायचं आहे पण टाईमच मिळत नाही किंवा मार्केटमध्ये खूप प्रयत्न केला पण नेहमी लॉसच होतो. जर तुम्ही या चारपैकी कोणी असाल तर तुम्ही नक्कीच एका योग्य व्हिडिओवर आला आहात. जसं की मी सांगितलं, IX ग्लोबल हे संबंधित आहे शेअर मार्केटविषयी. तर IX ग्लोबलबद्दल माहिती करून घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहिती असायला हव्यात असं मला वाटतं. त्यामुळे त्या गोष्टी कोणत्या त्याबद्दल मी थोडक्यात म्हणजे एकदम 1-2 मिनटात एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. मी असं समजतो की तुमच्यापैकी काही लोकांना शेअर मार्केट कसं करायचं हे माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगतो की तुम्ही कोणाकडून ऐकलं असेल की तो व्यक्ती शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, गुंतवणूक करतो. तर नक्की तो काय करतो? तर भारतामध्ये जे शेअर मार्केट आहे त्यालाच आपण म्हणतो भारतीय शेअर बाजार, इंडियन शेअर मार्केट. तर ते नक्की कसं चालतं, त्यामध्ये नक्की काय होतं? तर भारतात ज्या काही कंपनी आहेत त्या कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट किंवा रजिस्टर आहेत. तर त्यामध्ये आपण काय करतो, त्यामध्ये आपण एखादा शेअर स्वस्तात खरेदी करतो आणि त्याची किंमत वाढल्यावर तो शेअर विकून टाकतो. जेवढ्या रुपयांनी त्या शेअरची किंमत वाढली आहे तेवढा फायदा आपल्याला त्या प्रत्येक शेअर मागं होतो. कळालं? म्हणजेच मला हे सांगण्याचा उद्देश काय, तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की भारतीय शेअर बाजारामध्ये आपण एखादा शेअर भारतीय चलनात खरेदी करतो. भारतीय चलन कोणतं? तर रुपये. म्हणजेच रुपयात खरेदी करतो आणि रुपयातच विकतो. तर जसं भारतात शेअर बाजार आहे तसंच बाकी देशांमध्ये सुद्धा त्यांचं शेअर बाजार आहे. जसं की अमेरिका, युरोप, जपान, चायना, कॅनडा असे. हे सर्व आपल्या आपल्या देशांचं सर्व वेगळं मार्केट झालं. पण असं अजून एक मार्केट आहे जिथं सर्व देश एकत्रित शेअर मार्केट करतात. त्यालाच फॉरेन एक्सचेंज मार्केट असं म्हणतात. तर त्यामध्ये होतं काय, जसं आपण पाहिलं, भारतामध्ये आपण एका स्पेसिफिक कंपनीचे शेअर खरेदी करतो. म्हणजे त्या शेअरला त्या कंपनीचंच नाव असतं. जसं की रिलायन्स, टाटा मोटर्स, इन्फोसिस. तसंच फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये 2 देशांचं चलन मिळून एक शेअर तयार होतो. 2 देशांचं चलन मिळून एक शेअर तयार होतो. त्यालाच फॉरेक्स ट्रेडिंग असं म्हणतात. म्हणजे काय, तर फॉरेक्स म्हणजे परकीय चलन आणि एक्सचेंज म्हणजे परकीय चलनाची देवाणघेवाण. कळालं? त्यालाच आपण टेक्निकल भाषेत फॉरेक्स ट्रेडिंग असं म्हणतो. तर त्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर भारतातील एक कंपनी आहे जी आहे रिलायन्स. समजा
रिलायन्सच्या शेअरची किंमत आहे 2,500 रुपये. 2,500ला आपण तो खरेदी केला आणि जेव्हा तो 3,000 रुपये होईल तेव्हा आपण तो विकणार. म्हणजेच काय करणार, म्हणजे तो आपण भारतीय चलनात म्हणजेच रुपयात खरेदी करणार आणि रुपयामध्येच तो विकणार. तसं फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये नसतं. फॉरेक्समध्ये 2 देशांच्या चलनाची जोडी असते, म्हणजेच 2 चलनाची पेअर असते. तर आता त्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण म्हणजे युरो USD, USD JPY, USD कॅनडा. ओके, युरो काय, युरोपियन देशाची करन्सी, त्याचं चलन. USD म्हणजे US डॉलर, अमेरिकन डॉलर. USD JPY जपानचं चलन. USD कॅनडा, कॅड. USD आणि कॅनडाच्या या 2 देशांची चलनांचे मिळून एक पेअर तयार होतं. तर USD कॅड हे एक पेअर आहे. आपण याचं एक उदाहरण घेऊया. USD कॅड एक पेअर आहे. USD म्हणजे अमेरिकन डॉलर आणि कॅड म्हणजे कॅनडियन डॉलर. तर जसं आपण पाहिलं की रिलायन्सच्या शेअरची किंमत आहे 2,500 रुपये. तर आता ह्या पेअरची किंमत कशी ठरणार, तर याची किंमत कशी असते, तर त्याची किंमत असते 1:1.1228 अशी आहे. हे एक्झाम्पलसाठी झालं. म्हणजेच काय, तर 1 अमेरिकन डॉलर खरेदी करण्यासाठी आपल्याला 1.1228 कॅनडियन डॉलर द्यावा लागतो. म्हणजे हे ज्या प्रकारे ट्रेडिंग होतं, ज्या प्रकारे ह्याची खरेदी विक्री केली जाते त्यालाच आपण म्हणतो फॉरेक्स ट्रेडिंग. तर आता आपण काही बेसिक पाहिलं. तर आता प्रश्न असा येतो की याचा IX ग्लोबलशी काय संबंध आहे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, IX ग्लोबल संबंधित आहे शेअर मार्केटविषयी. तर मग IX ग्लोबल नक्की आहे काय आहे, तर IX ग्लोबल हा एक एज्युकेशनल बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. ओके, तसाच हा प्लॅटफॉर्म कोणताही ब्रोकर नाही आहे. ओके, तर ब्रोकर म्हणजे नक्की काय, जसं आपल्याला माहिती आहे भारतात आपण शेअर खरेदी विक्री करताना तो खरेदी विक्री करतो आपण एका ब्रोकरच्या माध्यमातून करतो. जसे की तुम्ही ऐकलं असेल भारतातील काही ब्रोकर आहेत झिरोदा, अपस्टॉक्स असे. पण असे ब्रोकर होण्यासाठी त्याला सेबी रजिस्टर असावं लागतं. सेबी म्हणजे काय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके, ते काय करतं, जे शेअर मार्केट होणाऱ्या सर्व हालचालींवर नजर ठेवून असतं आणि त्याची परमिशन त्या ब्रोकरला घ्यावी लागते, जेणेकरून काय होतं, लोकांचा पैसा सुरक्षित राहील म्हणून. तर मग IX ग्लोबल हा ब्रोकर नाही म्हणजे काय आहे, तर तो रजिस्टर नाही आहे का, असं नाही आहे. तो ब्रोकर नाही, पण तो काय करतो, ती एक सिस्टीम आहे जी काही सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करते. ओके, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो. समजा तुम्हाला एखादा फ्लॅट भाड्याने हवा असेल तर तुम्ही तो काय करता, तो एखाद्या ब्रोकरच्या माध्यमातून घेता. त्या ब्रोकरच्या माध्यमातून तुम्ही घेतला तर तुम्हाला त्या ब्रोकरला कमीत कमी 1 महिन्याचं तरी भाडं द्यावं लागतं. मग ते वाचवण्यासाठी काय आहे, तर काही कंपनी आहेत जसे की नो ब्रोकर आहे, OLX आहे, अशा कंपनीत काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. त्यामध्ये काय होतं, त्या कंपन्यांचं काही पॅकेज असतं, 2-3 हजार रुपयांचं पॅकेज असतं. आपण त्यांना 2-3 हजार रुपये त्या पॅकेजचे दिले तर त्या मोबदल्यात ते आपल्या 10 ते 12 फ्लॅट सजेस्ट करतात. त्यामागचा हेतू काय असतो, त्यामागचा हेतू असतो की आपलं ब्रोकरेज वाचतं. सांगायचं एवढंच आहे की ती कंपनी जशी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते तशीच IX ग्लोबलसुद्धा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. पण ती ब्रोकर नसली तरी, ओके, ती ब्रोकर नसली तरी ती एक रजिस्टर कंपनी आहे. ती कशाची रजिस्टर कंपनी आहे, इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुम्ही स्क्रीन पॉज करून पाहू शकता. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, त्याचं एक सर्टिफिकेट आहे. इथे पाहू शकता IX अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड. त्याचा आयडेंटिटी नंबर इथे आहे, पॅन नंबर इथे आहे आणि टॅन नंबर इथे आहे. तुम्ही स्क्रीन पॉज करून व्यवस्थित पाहू शकता. तसेच अजून जे काही सर्टिफिकेट्स आहेत, सर्टिफिकेट ऑफ ऑर्गनायझेशन IX ग्लोबलचं आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. तसेच तुम्ही मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या साईटवर जाऊन देखील सुद्धा चेक करू शकता. तर हे सर्व दाखवायचा उद्देश एवढाच की आपण जर एखाद्या कंपनीसोबत
काम करणार असेल किंवा त्याची एखादी सर्व्हिस घेणार असेल तर आपल्याला माहीत हवे की ती कंपनी रजिस्टर आहे की नाही. ओके, त्यासाठी मी तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स दाखवले. ओके, तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण भारतीय चलन म्हणजेच रुपयात ट्रेडिंग करतो. त्यासोबत फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने काम करतं. तसेच IX ग्लोबलबद्दल थोडी माहिती घेतली की ती कंपनी काय आहे, रजिस्टर आहे की नाही. ओके, तर आता मी असं समजतो की तुम्हाला इथपर्यंत सर्व लक्षात आलं असेल. तर आता आपण पुढे पाहणार आहोत की IX ग्लोबल कोणत्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. तर आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की 1, 2, 3, 4 आणि 5 या काही सर्व्हिसेस आहेत. IX ग्लोबल 5पेक्षा जास्त सर्व्हिस देते, पण या 5 ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आणि फायद्याच्या आहेत. त्यामुळे मी आत्ता फक्त तुम्हाला 5च सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण पहिले 2 पाहणार आहोत आणि पुढे राहिलेल्या 3 पाहणार आहोत. तर यामध्ये 1 नंबरला जी सर्व्हिस आहे ती आहे ऑटोमेशन. त्यालाच अल्गो ट्रेडिंग असं देखील म्हणतात. तसेच त्याला रोबोटिक ट्रेडिंग असं देखील म्हणतात. हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला हे नक्की आवडेल. तर दुसऱ्या नंबरची सर्व्हिस आहे एज्युकेशन ऑफ शेअर मार्केट. आणि बाकी 3 जे आहेत त्या आपण थोड्या वेळात पुढे पाहणार आहोत. तर आता आपण पाहू की हे ऑटोमेशन किंवा अल्गो ट्रेडिंग म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा आहे. तर आता आपण बऱ्याच काळापासून पाहत आलेलो आहे की कोणतेही क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. जी जुनी टेक्नॉलॉजी असेल ती अपग्रेड झालेली आहे, बरोबर. तर एक उदाहरण द्यायचं म्हटलं की अगोदर आपल्याला कोणालाही पैसे पाठवायचे असल्यास कोणत्याही व्यक्तीला तर आपल्याला बँकेत जावं लागायचं, लाईनमध्ये उभं राहावं लागायचं, आपला वेळ वाया जायचा. पण आता तसंच काळानुसार काय झालं आहे, आता आपण घर बसल्या कोणत्याही क्षणी आणि कोणालाही अगदी कुठेही पैसे पाठवू शकतो. म्हणजे तो व्यक्ती देशाच्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू द्या, त्याला आपण मोबाईलच्या एका क्लिकवर पैसे पाठवू शकतो. हा काळानुसार झालेला बदल आहे, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. तसंच अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला एक स्पीकर माहिती आहे अलेक्सा नावाचा. त्यालाच आपण स्मार्ट असिस्टंट असं देखील म्हणतो. तुम्ही TV वर ॲड वगैरे पाहिली असेल. ओके, जे की तुम्ही TV वर ॲड पाहिली असेल की अलेक्सा प्लीज प्ले द सॉन्ग, असं कुठलंही XYZ सॉन्ग असेल ते अलेक्सा रिस्पॉन्ड करते, तुम्हाला ते सॉन्ग प्ले करते. अशा प्रकारे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. तसेच अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक टेस्ला कार्स तुम्ही पाहिलं असेल. गुगलवर सर्च करा, यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला कळेल. ज्यांना माहीत नाही त्यांना की जी आपण ड्रायव्हिंग करताना माणसाला बसावं लागतं, पण आता हे तुम्ही ड्रायव्हिंग सीट बाजूला बसू शकता. ड्रायव्हिंग सीटच्या ही मानवविरहित कार आहे. त्याच्यामध्ये काय आहे की काही असं प्रोग्रामिंग आहे की कार ऑटोमॅटिक चालते. म्हणजे आपण काहीच नाही करायचं, बाजूला बसायचं, गाडी ऑटोमॅटिक चालणार. ओके, तर ही टेक्नॉलॉजी अजून भारतात आली नाही. मी ही जी सांगतोय तुम्हाला, म्हणजे पहा आपण अजून जगाच्या किती मागे आहे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं. तसेच ट्रेडिंगमध्ये आता ह्याचा काय फायदा आहे. तर ट्रेडिंग आता तुमच्यापैकी काही जण करत असतील तर त्यांना माहिती आहे की आपण ट्रेडिंग करताना काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर लावतो किंवा सपोर्ट रेजिस्टन्सचा वापर करून ट्रेडिंग करतो. मग अशा प्रकारे काय होतं, अशा प्रकारे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. दिवसभर आपला तुमच्या स्क्रीनसमोर तुम्हाला बसावं लागतं. मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, त्याच्यासमोर बसावं लागतं. पण काही लोकांना वेळ नसतो, त्यामुळे त्यांना ते ट्रेडिंग करता येत नाही. त्यामुळे आता जसे जसे नवीन टेक्नॉलॉजीनुसार ट्रेडिंग करण्यासाठी सुद्धा एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्यालाच अल्गो ट्रेडिंग असं म्हणतात. त्यामध्ये काय होतं, अल्गो ट्रेडिंग हे काय करतं, तर अल्गो ट्रेडिंगमध्ये वेळ, किंमत आणि संख्या म्हणजे व्हॉल्यूमवर एक कम्प्युटर प्रोग्रामिंग तयार केलं जातं आणि त्यानुसार शेअरची खरेदी विक्री केली जाते. ओके, तर आता कम्प्युटर ट्रेडिंग म्हणजे काय होतं, कम्प्युटर प्रोग्राममध्ये काय होतं, कम्प्युटर प्रोग्राममध्ये जसं की आपण इंडिकेटर वापरतो, सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा वापर करून ट्रेडिंग करतो, त्याच प्रकारे त्या प्रोग्राममध्ये कोडिंग केलं जातं. त्याचा वापर करून शेअरची
बाय आणि सेल केलं जातं. पण ते एवढं फास्ट असतं की आपण मॅन्युअली जे ट्रेडिंग करतो त्याच्यापेक्षा ते फास्ट होतं एकदम. मतलब सेकंदामध्ये 1-2 सेकंदामध्ये तुमची ट्रेड लागून बाय होणार आणि सेल होणार. म्हणजे आता कम्प्युटर प्रोग्राम म्हणजे नक्की काय असतो की जे आपलं कोडिंग लँग्वेज असतात, पायथॉन, C++, जावा याच्यापासून ते बनलेलं असतो. मग आता आपल्याला ते येणं गरजेचं आहे का, की नाही. त्यासाठी प्रोग्रामर असणं गरजेचं नाही. अशा बाकी काही कंपन्या आहेत की ते ऑलरेडी तुम्हाला तो प्रोग्राम देतात. ओके, अशा खूप कंपनी आहेत तो ऑलरेडी जो सॉफ्टवेअर असेल, तो प्रोग्राम असेल तो विकतात. पण हा जो सॉफ्टवेअर आहे, जसे काही कंपन्या झाली, ॲमी ब्रोकर झालं, निंजा ट्रेडर झालं, याची साधारणपणे किंमत महिन्याला 22,000 रुपये असते. म्हणजे त्या प्रोग्रामची किंमत, जो की ॲटोमॅटिक बाय आणि सेल करेन असा. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात काय आलं असेल, त्या अल्गो ट्रेडिंग किंवा ऑटोमेशन म्हणजे काय. आपल्याला जेव्हा शेअर बाय करायचा असेल तर एक प्रोग्राम आहे, तो ऑटोमॅटिक तुमचे शेअर बाय करणार आणि सेल करणार. तर याचा फायदा काय होतो, याचा फायदा बघायला गेलं तर ऑर्डर जी आपण म्हणजे बाय किंवा सेल करतो ती लगेच घेतली जाते आणि ती शक्य तितक्याच किमतीत घेतली जाते जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत. म्हणजे तुमच्याकडे 10,000 रुपये असतील तर ते फक्त 10,000 रुपयाचे शेअर बाय करणार. असं नाही की तुमच्याकडं 10,000 रुपये आणि ते 20,000चं शेअर करणार, असं नाही. 10,000 आहेत तुमच्याकडे 10,000चेच करणार, 20,000 आहेत ते 20,000चे शेअर ते घेणार. म्हणजे सर्व काही ऑटोमॅटिक होणार. तर आता तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडून किती चुका होतात. चुकून आपण लवकर बाय करतो, शेअर वर जाणार असेल तर आपण लवकर बाय करतो, पण तिथूनच शेअर खाली पडतो, मग आपल्याला लॉस होतो. अशाच प्रकारे काही मानवी चुका असतात, त्याचा इथे आपल्याला फायदा होतो या प्रोग्रामिंगमुळे. ओके, तर आपल्याला दिवसभर कम्प्युटरसमोर बसायची गरज नसते. आरामात बसून आपण पैसे कमवू शकतो. पैसे अकाउंटला टाकले आपल्या की ऑटोमॅटिक आपलं ट्रेडिंग होणार. आणि त्याची एक ॲक्युरेसीसुद्धा एवढी असते की आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसा होईल या त्या प्रोग्रामवर डिपेंड असतं. जेवढं जास्तीत जास्त आपल्याला तो प्रॉफिट करून देतो आणि कमीत कमी लॉस आपल्याला कमीत कमी म्हणजे लॉस थोडक्यात होतच नाही अशा बरोबर. ओके, तर मग आता याचा अजून काय फायदा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात माझ्या उदाहरणावरून थोडक्यात सांगतो. तर मी गेले 3 वर्षापेक्षा जास्त काळापासून इंडियन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो. 2 वर्ष मला ट्रेडिंग म्हणजे नक्की काय आणि ते कसं वर्क करते हे कळण्यातच गेलं. ओके, 2 वर्षानंतर मला कळायला लागलं की लॉस कसे कमी करायचे, 2 वर्षात मोठा प्रॉफिट कसं करायचा हे कळण्यातच माझं 2 वर्ष गेले. आणि एक गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये कोणीही म्हणजे अगदी कोणीही किती वर्षाचा अनुभव असू द्या, त्याला हा लॉस होतोच. 100% नाही तर 1,001% लॉस हा होतोच. आणि तो शेअर मार्केटचा एक भागच आहे. तुम्हाला मार्केटमधून पैसे मिळणार, मार्केटला तुम्हाला काहीतरी द्यावंच लागणार. पण जसं जसं तुम्हाला अनुभव येत जाईल तसं तसं तुम्हाला लॉस कमी करायची आयडिया येऊन जाते. आणि जो तुम्हाला सांगेल की मला लॉस शेअर मार्केटमध्ये होतच नाही, तो व्यक्ती एकदम साफ खोटं बोलतोय हे समजून तुम्ही घ्या. पण एक गोष्ट खरी आहे की शेअर मार्केट आहे ना, खूप सोपं आहे. खूप म्हणजे खूप सोपं आहे. शेअर मार्केटमध्ये 80% हा खेळ सायकोलॉजीचा आहे. सायकोलॉजी म्हणजेच मानसिकतेचा खेळ. आणि 20% खेळ हा तुमच्याकडे असलेल्या स्किल्सचा आहे. पण तीच सायकोलॉजी डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला किमान 1 ते 2 वर्ष मार्केटला घालवावीच लागणार. त्याशिवाय हे कठीण आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक क्षेत्रात नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्याचप्रमाणे ही अल्गो ट्रेडिंगची टेक्नॉलॉजीसुद्धा आलेली आहे. हे बाहेरच्या देशात खूप कॉमन गोष्ट आहे. फक्त आपल्याच देशात अजून ह्याचं महत्त्व वाढलेलं नाही. पण एक आहे की अल्गो ट्रेडिंग हे आज न उद्या ट्रेडिंगचं भविष्यच असणार आहे. यामध्ये आपल्याकडे पैसे सोडून बाकी आपल्याला कशाचीच गरज नाही. सर्व काम एक प्रोग्राम करणार आहे. आपण आपल्याच पैशाला कामाला लावणार. मग आपण झोपेत असलो तरी आपलाच पैसा आपल्यासाठी पैसे कमवणार. ओके, तर मला असं वाटतं की मी तुम्हाला आता याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. ओके, तर आपण आता
अल्गो ट्रेडिंगपासून पैसे कसे कमवणार, किती कमवणार हे आपण पाहणारच आहे. पण त्याआधी आपण IX ग्लोबलची दुसरी सर्व्हिस कोणती ते पाहू आणि नंतर परत ऑटोमेशन किंवा अल्गो ट्रेडिंगकडे वळू. तर दुसरी सर्व्हिस कोणती आहे? तर दुसरी सर्व्हिस आहे एज्युकेशन ऑफ शेअर मार्केट. ओके, IX ग्लोबल काय करतं आहे? IX ग्लोबल एकदम प्रतिष्ठित आणि अनुभवी ट्रेडर्स आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला शेअर मार्केटचं प्रशिक्षण देणार आहे. कसं असतं, जेव्हा तुम्ही कोणत्याही अनुभवी व्यक्तीकडून शिकता तर त्या व्यक्तीला नक्की काय गरजेचं आहे आणि काय नाही आहे हे व्यवस्थित माहीत असतं आणि तो त्याला मिळालेल्या अनुभवातून समोरच्यानी काय करू नये हे देखील एकदम व्यवस्थित सांगतो. त्यामुळे नेहमी आपण कधी पण कमीपणा वाटून न घेता अनुभवी व्यक्तीकडून कोणती गोष्ट शिकलेली चांगली असते. तर IX ग्लोबल काय करतं? रोज 1 तास शेअर मार्केटबाबत पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स त्यांच्याकडून शिकवलं जातं. तर याचाच उपयोग आपण कशासाठी करू शकतो? याच्याच मदतीनं आपण या एज्युकेशनचा उपयोग तुम्ही इंडियन शेअर मार्केटमध्ये किंवा तसेच फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी करू शकता आणि तेही अगदी कमी वेळात तुम्ही शिकणार, कारण तुम्हाला एक अनुभवी व्यक्तीकडून ते ज्ञान मिळणार आहे. ओके, तर आता तुम्ही जी व्हिडिओ कंटिन्यू पाहत असाल तर ही व्हिडिओ मी काही पार्ट आज तर काही पार्ट उद्या असं बनवत आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पाहताना ऑडिओमध्ये थोडासा डिफरन्ससुद्धा जाणवेल. तर सांगायचं काय आहे, तर मी काल व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला एक ऑटोमेशनचं उदाहरण देताना टेस्ला कार्सबद्दल सांगितलं होतं. तसेच ती टेक्नॉलॉजी अजून भारतामध्ये आली नाही हे देखील सांगितलं. पण आज मी व्हिडिओ बनवत असताना आजच एक न्यूज आली आहे की टेस्ला कार्सला त्या कारची ट्रायल घेण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने परमिशन दिलेली आहे. तर त्यामध्ये ते काही 7 मॉडेल्स आहेत ते टेस्ट करणार आहेत. तर असं सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही व्हिडिओ न्यूज आल्यानंतर पाहणार आहात, त्यामुळे तुम्हाला हे कळायला हवं. ओके, तर आपण आपल्या मेन टॉपिककडे वळूया. आता आपण पहिल्या 2 सर्व्हिसेस पाहिल्या. त्यामधली पहिली सर्व्हिस होती ऑटोमेशन म्हणजेच अल्गो ट्रेडिंग आणि दुसरी होती एज्युकेशन. आणि ज्या राहिलेल्या आता 3 सर्व्हिसेस आहेत त्या पाहण्या अगोदर आता आपण परत ऑटोमेशनकडे वळूया. तर आता प्रश्न आहे की ऑटोमेशन आपण करणार तरी कसं? जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच समजावून सांगितलं होतं की इंडियन मार्केटमध्ये आपण काय करतो, तसेच फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल सुद्धा समजावून सांगितलं होतं. त्या फॉरेक्स ट्रेडिंगमध्येच आपण ऑटोमेशन करणार आहोत. तर मग असा प्रश्न आहे की फक्त फॉरेक्स ट्रेडिंगच का, इंडियन मार्केटमध्ये का नाही? हा प्रश्न आहे. कारण असं आहे की या ऑटोमेशनची ॲक्युरेसी ही इंडियन मार्केटपेक्षा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये खूप जास्त आहे आणि तसेच फॉरेक्स ट्रेडिंगचे काही फायदे देखील आहेत. जसे की पाहायचं म्हटलं तर तुम्हाला माहीत असेल की आपलं जे इंडियन मार्केट आहे ते आठवड्यातील 5 दिवस असतात. सोमवार ते शुक्रवार असतं. ओके, त्याचा टाईम असतो सकाळी 9:15 ते दुपारी 3:30पर्यंत, 3:30पर्यंत. पण फॉरेक्स मार्केट हे सुद्धा सोमवार ते शुक्रवारात ओपन असतं 5 दिवस, पण हे 24 तास ओपन असतं. 24 तास ओपन असतं म्हणजे आपण 24 तासात कधीसुद्धा ट्रेडिंग करू शकतो. आणि अजून एक गोष्ट की फॉरेक्स मार्केटमध्ये इंडियन मार्केटपेक्षा जास्त लिक्विडिटी असते. आता लिक्विडिटी म्हणजे काय, तर त्यामध्ये एका दिवसात खूप जास्त बायर्स आणि सेलर्स असतात. ओके, तर फॉरेक्स मार्केटचं एका दिवसाचं व्हॉल्यूम हे जवळपास $5 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. $5 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. हे फक्त एका दिवसाचं आहे. म्हणजे तुम्ही काही दिवसांपूर्वी ऐकलं असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी देशासाठी 20,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. कशासाठी? ते कोरोना आणीबाणीसाठी. आणि ते देशाच्या GDPच्या 10% एवढं होतं. म्हणजे आपल्या देशाची उलाढाल अंदाजे 2 ते 2.5 लाख कोटी आहे. त्याच्यात 10% म्हणजे 20,000 कोटी हे पॅकेज जाहीर केलं होतं. म्हणजे त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने फॉरेक्समध्ये फक्त एका दिवसात ट्रेडिंग होतं.
समजलं याचा फायदा? तसेच आपल्या इंडियन मार्केटमध्ये काही ब्रोकर आहेत. इंडियन मार्केटमध्ये आपले काही ब्रोकर आहेत, ते आपल्याला ट्रेडिंग करताना 4 ते 5 टाईम्सचं लिव्हरेज प्रोव्हाइड करतात. लिव्हरेज म्हणजे काय? म्हणजे जर तुमच्याकडे 1000 रुपये असतील तर तुम्ही 4 ते 5 टाईम म्हणजे 1000 गुणिले 4 म्हणजे तुम्ही 4000 रुपयाचे शेअर बाय करू शकता. तसेच फॉरेक्समध्ये आपल्याला 400 ते 500 टाईम्सचं लिव्हरेज भेटतं. म्हणजे पहा किती फायद्याचं आहे. असे अनेक फायदे आहेत, मी तुम्हाला आत्ता सांगेल. आणि हे सर्व टेक्निकल भाषेत असल्यामुळे ज्यांना ट्रेडिंगबद्दल काही माहीत नाही ते लोक कन्फ्यूज होऊन जाते. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता एवढंच सांगतो. ओके, तर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, इंडियन शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी विक्री करण्यासाठी एका ब्रोकरची गरज असते. त्याच्या माध्यमातून आपण शेअर खरेदी आणि विक्री करणार. आणि त्याला हे करण्यासाठी भारतामध्ये जे बोर्ड आहे, सेबी, स्टॉक सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्याची परवानगी त्याला लागते. त्याचप्रमाणे फॉरेक्समध्ये ट्रेड करण्यासाठी आपल्याला एका फॉरेक्स ब्रोकरची गरज लागणार आहे. तर तो कोणता आहे? जो आहे TP ग्लोबल. TP ग्लोबल हा एक प्रतिष्ठित फॉरेक्स ब्रोकर आहे. जसे की इंडियन ब्रोकरला सेबीमध्ये रजिस्टर असावं लागतं, तसंच फॉरेक्स ब्रोकर हा फॉरेक्स मार्केट ऑथॉरिटी यामध्ये त्याला रजिस्टर असावं लागतं. तर मी आता तुम्हाला त्याचे काही डॉक्युमेंट्स दाखवतो. हे बघा, सर्टिफिकेट ऑफ मेंबरशिप, फॉरेक्स मार्केट ऑथॉरिटी, TP ग्लोबल. हे झालं त्याचं फॉरेक्स मार्केटमधलं रजिस्ट्रेशन. ज्यासोबत आपण काम करणार आहे ती कंपनी लिगल आहे की इलिगल हे आपल्याला माहीत असावं, म्हणून मी तुम्हाला हे डॉक्युमेंटेशन दाखवत आहे. तर अजून काही आहे की त्याचे CEO आहेत, इंडियनच आहेत, नितीश शर्मा म्हणून आहेत. त्यांच्याबद्दल ही काय बायोग्राफी आहे. तसे तुम्ही इथे पण पाहू शकता, TP ग्लोबल UKFX सर्टिफाईड ब्रोकर, हे देखील तुम्ही पाहू शकता. तर आता असा प्रश्न येतो की हा फॉरेक्स ब्रोकर आहे, म्हणजे याचं ऑफिस भारतामध्ये आहे का? हो, तर याचं ऑफिस भारतामध्ये आहे. TP ग्लोबल ही एकमात्र फॉरेक्स ब्रोकर कंपनी आहे की जिचं बॅक ऑफिस हे आपल्या भारतात म्हणजेच मुंबई येथे आहे. आणि तसेच बऱ्याच जणांनी TP ह्याविषयी ऐकलं नसेल, काही ऐकलं नसेल, कारण की हे फॉरेक्स ब्रोकर आहे. आपण ह्याच्यामध्ये ट्रेडिंग कधी करत नाही, इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, त्यामुळे आपल्याला झिरोदा अपस्टॉक्स हे चांगले माहीत आहे. आता TP ग्लोबल ही सुद्धा त्यांचा बिझनेस ग्रो करत आहे. TP ग्लोबलने नुकताच आपला एक इंडियन शो आहे त्याला स्पॉन्सर केलेला आहे. त्या शोचं नाव ॲक्च्युली कॉमेडी शो आहे, एक द इंडियन शो म्हणून असं आहे. ती भारती सिंग जी कॉमेडी स्टार आहे, तिच्या शोला TP ग्लोबलने स्पॉन्सर केलेला आहे. तर आत्तापर्यंत आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे ते आपण पाहिलं. तर आता आपण पाहू की आपण IX ग्लोबल आणि TP ग्लोबल हे दोन्ही वापरून आपण कशा पद्धतीने आपले पैसे गुंतवणूक करणार आहे. आणि याच्या माध्यमातून आपण मंथली म्हणजे एका महिन्यात 6 ते 15% रिटर्न कसे मिळवणार आहे. नीट आहे का, 6 ते 15% रिटर्न, जे की फक्त एका महिन्यात. आणि ते सुद्धा आपल्याला ट्रेडिंगबद्दलचं काही नॉलेज नसताना, आणि ते सुद्धा एकदम सुरक्षित माध्यमातून. आणि त्याचबरोबर मी पुढे तुम्हाला आत्तापर्यंतचे मंथली रिटर्नसुद्धा दाखवणार आहे. आणि आत्तापर्यंत काही लोकांना किती रिटर्न्स मिळाले हे सुद्धा लाईव्ह दाखवणार आहे. आणि हे सर्व मराठी लोक आहेत. आपला एकच उद्देश आहे की आपला मराठी माणूससुद्धा मोठा झाला पाहिजे, त्यालासुद्धा बाहेरच्या मार्केटमधलं काही सिक्रेट माहिती असायला हवं. ओके, तर आत्तापर्यंत आपण ऑलरेडी पाहिलं की TP ग्लोबल हा एक फॉरेक्स ब्रोकर आहे.
टी ग्लोबल हा एक फॉरेक्स ब्रोकर आहे आणि आयएक्स ग्लोबल हा एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. तर आपण काय करणार, आपण सुरुवातीला टी ग्लोबलमध्ये अकाउंट ओपन करणार जे की पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे, पूर्णपणे मोफत आहे. ओके. आणि आपल्याला आता जी काही अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आहे ती आपण टी ग्लोबलमध्ये डिपॉझिट करणार. टी ग्लोबलमध्ये अकाउंट आपण डिपॉझिट करणार जो की ज्याची कॅपेबिलिटी जेवढी असेल तेवढी तो अमाऊंट इन्व्हेस्ट करणार. 1 लाख असेल, 2 लाख असेल किंवा किती असेल. ओके. जसं आता आपण अमाऊंट डिपॉझिट करणार, मग आपल्या डोक्यात पहिला प्रश्न येतो की आपली अमाऊंट किती पट याच्यामध्ये सेफ आहे, आपले पैसे याच्यामध्ये किती सेफ आहेत. कारण की आपला प्रश्न येतो माझे पैसे गेले तर कुठे काय करणार, ब्रोकर पळून गेला तर काय करणार, अशा अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात. जसं की आपले इंडियन ब्रोकर आहे. इंडियन ब्रोकरमध्ये आपण शेअरची खरेदी विक्री करतो, पण ती शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी त्या ब्रोकरला सेबीमध्ये रजिस्टर असावं लागतं. बरोबर. ती सेबी काय करते, त्या ब्रोकरवर लक्ष ठेवून असते जेणेकरून लोकांचे पैसे सुरक्षित राहावे. त्याचप्रमाणे जे काही फॉरेक्स ब्रोकर असतात ते रजिस्टर असतात. मी तुम्हाला याचे डॉक्युमेंटेशन दाखवले. ते रजिस्टर असतात फॉरेक्स मार्केट ऑथॉरिटीची ह्याच्यावर नजर असते, जेणेकरून काय होतं, लोकांचे जे पैसे त्यांनी अकाउंटमध्ये फॉरेक्स ब्रोकरच्या अकाउंटमध्ये टाकलेले आहे ते एकदम सुरक्षित राहावे. आलं लक्षात. ओके. तर पैसे डिपॉझिट केल्यानंतर आपण काय करणार, पैसे डिपॉझिट केल्यानंतर आपण जो आपला काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आयएक्स ग्लोबल, हे या टी ग्लोबलच्या अकाउंटशी कनेक्ट करणार. का कनेक्ट करणार, कारण की आपल्याला करायचं आहे ऑटोमेशन. आता ह्याच्यामध्ये काळजी करण्यासारखं काही कारण नाही की आपण टी ग्लोबलचा अकाउंट आयएक्स ग्लोबलला कनेक्ट करणार. याचा आयएक्स ग्लोबलचा तुमच्या फंडशी काही संबंध येत नाही. का, कारण की टी ग्लोबलमध्ये फक्त तुम्हीच पैसे टाकू शकता आणि तुम्हीच विड्रॉ करू शकता. कारण की याचे सर्व डिटेल्स, ID आणि पासवर्ड हे तुमच्याकडेच असणार आहे. तर कनेक्ट काय करणार, कनेक्ट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण करणार ऑटोमेशन स्टार्ट करायचं आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आपण यांची सर्व्हिस आहे एक ऑटोमेशनची. ऑटोमेशन आपण कशात करणार, फॉरेक्स ब्रोकरमध्ये, फॉरेक्स मार्केटमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग करणार. फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला फॉरेक्स ब्रोकरची गरज आहे, तो आहे टी ग्लोबल. ओके. मग आता जो आयएक्स ग्लोबलचा प्रोग्राम आहे ज्याला आपण ऑटोमेशन म्हणतो, त्यालाच आपण रोबोटिक ट्रेडिंग, अल्गो ट्रेडिंग म्हणतो. त्याच रोबोटला त्यांनी नाव दिले आहे फिबो 5. हा त्यांचा जो रोबोट आहे जो आपल्याला ऑटोमॅटिक बाय आणि सेल करणार, ते आपण चालू करणार. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, बाकी सर्व काम तो रोबोट जो प्रोग्राम आहे तो करणार. ओके. तर आता प्रश्न आपल्याला असा येतो की आपण आपलं काम एका रोबोटला देणार, हे किती पट सेफ आहे. साहजिकच प्रश्न आहे आणि हा प्रश्न मला देखील आला होता. जेव्हा मला याच्याबद्दल कळालं होतं तेव्हा मला देखील हा प्रश्न आला होता. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी इंडियन मार्केटमध्ये गेले 3 वर्षापासून ट्रेडिंग करतो आहे. 3 वर्षापेक्षा जास्त काळ झाला मी ट्रेडिंग करतो आहे. मला जेव्हा याबद्दल कळालं तेव्हा देखील मला हाच प्रश्न पडला होता की आपले पैसे किती पट सेफ आहेत. कारण की जो ट्रेडिंग करतो त्याला 10% रिटर्नवर विश्वास नसतो. बरोबर. मला देखील प्रश्न आला होता. मग मी काय केलं, 2 ते 3 महिने याच्यावर कंटिन्यू वॉच ठेवून होतो. 2 ते 3 महिने मी याच्यावर कंटिन्यू वॉच ठेवून होतो. त्यानंतर मला लक्षात आलं की बाबा हे आहे, बरोबर आहे, सेफ आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये आलो. तर आपण ऐकलं असेल की म्हणतो आपण पाण्यात पडल्याशिवाय माणूस पोहायला शिकू शकत नाही, असं ते आहे. पण आता काय, पण त्या अगोदर मी तुम्हाला पोहायचं कसं हे सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला पाण्यात उतरताना किमान भीती तरी वाटणार नाही. म्हणजेच मी तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेले रिटर्न्स दाखवणार आहे. तर ते आपण आता पुढे पाहूया. तर आता मी तुम्हाला काही अकाउंट्स दाखवणार आहे आणि हे सर्व मराठी लोक आहेत, ज्यांच्याशी तुम्हाला पाहिजे असेल तर मी संपर्क देखील करून देऊ शकतो आणि जे तुम्हाला त्यांचा अनुभव देखील सांगतील. तर आता तुम्हाला स्क्रीनवर एक स्क्रीन रेकॉर्डिंग दिसत असेल. सुरुवातीला मी तुम्हाला एक छोटा अकाउंट दाखवतो, म्हणजे त्या अकाउंटमध्ये छोटी अमाऊंट त्यांनी टाकलेली आहे. ज्यांचं अकाउंट आहे त्यांनी एक छोटी अमाऊंट टाकलेली आहे
आणि त्याची काही रिटर्नसुद्धा दाखवतो. ज्यांचं अकाउंट दाखवणार आहे त्यांचं नाव आहे दिगंबर डेरे. जसं की मी तुम्हाला म्हणालो, हे सर्व मराठीच आहेत. तर मी तुम्हाला आता 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2020 या एका महिन्याचे रिटर्न्स मी तुम्हाला दाखवतो. 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर. हे बघा, आता 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021. हे बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल $223. म्हणजे याचं रुपयात पाहायचं म्हटलं तर 223 गुणिले 75. 75 काय, $1ची प्राईस $75. तर ते होतात साधारणपणे $16,725. आणि हे फक्त एका महिन्याचे आहेत. ओके, तर आता आपण अजून काही महिन्याचे रिटर्न पाहूया. मी कस्टम पिरियडमध्ये जातो आणि मंथ चेंज करतो. यामध्ये मी 1 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर सिलेक्ट करतो. ते होतात जवळपास $238. म्हणजेच जवळपास $18,000. ओके, तर आता आपण अजून एक अकाउंट पाहूया. पुढचा अकाउंट आहे स्वातिका वाखारे यांचा. तर तुम्ही इथे पाहिलं तर त्यांच्या अकाउंटमध्ये आत्ता $4,780 एवढी रक्कम आहे त्यांनी टाकलेली आहे. म्हणजे जवळपास ₹3.5 लाख इतकी रक्कम त्यांनी त्यांच्या अकाउंटला टाकलेली आहे. तर त्यांचे आपण लास्ट वीक, लास्ट मंथ आणि लास्ट 3 मंथचे तर त्यांचे लास्ट वीकचे प्रॉफिट आहेत तुम्हाला स्क्रीनवर $101. म्हणजेच 7,500 पर्यंत. तर आपण त्यांचे लास्ट मंथचे रिटर्न पाहूया. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल लास्ट मंथचे त्यांचे प्रॉफिट आहे $322. म्हणजे जवळपास ₹24,000. ते फक्त एका महिन्यात. आता आपण लास्ट 3 मंथचं प्रॉफिट पाहूया. लास्ट 3 मंथ मी सिलेक्ट केलं. लास्ट 3 मंथचं आपण पाहिलं तर जवळपास $840. म्हणजे जवळपास ₹63,000 त्यांचे लास्ट 3 मंथचे प्रॉफिट आहे. तुम्ही इथे पाहिलं तर त्यांनी 3 महिन्यात $9,700 म्हणजे जेमतेम $7 लाख त्यांनी या अकाउंटमध्ये टाकले आणि $9,600 सुद्धा काढलेत. ओके, त्यांचा आपण एक कस्टम पिरियड लावून पाहू. कस्टम पिरियडमध्ये आपण 1 सप्टेंबर ते 1 डिसेंबर हे पाहूया. 1 सप्टेंबर ते 1 डिसेंबर हे पहा, जे आहे $736. तर आता तुम्ही हे सर्व पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तुमचे जे काही डाऊट असतील, मनातील शंका असतील त्या निघून गेल्या असतील. तुम्हाला अजूनही काही अकाउंट पाहायचे असतील आणि अजून तुमच्या काही शंका असतील तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर देणारच आहे, जेणेकरून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आपल्याला काही सर्व्हिसेस मिळणार, म्हणजे त्या सर्व्हिसेसचे काही पैसे तर आपल्याला द्यावेच लागणार. तर आता आपण त्याबद्दल काही पाहूया. हे पॅकेज बाकी कंपनीपेक्षा खूप स्वस्त आहे आणि त्यामध्ये आपल्याला खूप सर्व्हिसेससुद्धा मिळणार आहेत. पण आता हेच सर्व्हिसेस म्हणजे पॅकेज त्यांचा ऐकून तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण मी तुम्हाला या पॅकेजची फीज कशी वाचणार हे देखील सांगणार आहे. म्हणजेच तुम्ही हे पॅकेज फ्रीमध्ये सुद्धा घेऊ शकता. तर आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की याचे काही पॅकेजेस दिसत असतील. त्यामध्ये 3 प्रकारचे मेंबरशिप आहेत. पहिली आहे ती बेसिक, दुसरी आहे ती प्रो आणि तिसरी आहे ती म्हणजे प्रीमियम मेंबरशिप.
तर आता आपण बेसिक मेंबरशिपमध्ये काय आहे ते पाहूया. आपल्याला पहिली सर्व्हिस बेसिक पॅकमध्ये मिळणार आहे ती म्हणजे ऑटोमेशन, म्हणजेच अल्गो ट्रेडिंग किंवा आपण त्याला ऑटो ट्रेडिंग असं म्हणत होतो. दुसरी आपल्याला मिळणार की स्टॉक मार्केटचं एज्युकेशन, ते पण पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्समध्ये, आणि त्याचा उपयोग करून आपण इंडियन मार्केट तसेच फॉरेक्स मार्केटमध्ये फॉरेक्स ट्रेडिंगसुद्धा करू शकतो. तिसरी सर्व्हिस आहे, जर तुम्ही मॅन्युअल ट्रेडिंग करत असाल तर ते फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी काही अलर्ट्स देतं, टिप्स देतं, म्हणजे कोणतं शेअर बाय करायचा, कोणता सेल करायचा नाही ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही मॅन्युअल ट्रेडिंग करता की नाही. चौथी सर्व्हिसेस आहे लाईव्ह मेंटरशिपची. तर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते तुम्ही लाईव्ह विचारू शकता, एका झूम मीटिंगद्वारे विचारू शकता. पाचवी सर्व्हिस आहे, तुम्हाला IX ग्लोबलचे काही ॲप्स आहेत त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार. या एवढ्या सर्व्हिस आहेत ते फक्त बेसिक पॅकमध्ये येतात. बेसिक पॅकची किंमत आहे मंथली $115, म्हणजे साधारणपणे 8,500-9,000 रुपये. पण नीट ऐका, ही फीजसुद्धा माफ होऊ शकते. ह्या पॅकेजचे जे चार्जेस आहेत तीसुद्धा माफ होऊ शकते, आणि ती कशी हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ सोडून जाऊ नका. दुसरं पॅकेज आहे प्रो मेंबरशिपचं दुसरं पॅकेज आहे. त्यामध्ये बेसिक मेंबरशिप प्लस आपल्याला बेसिकमध्ये जे काही सर्व्हिसेस भेटणार आहे त्याच्यासोबतच आपल्याला बेसिकमध्ये फक्त फॉरेक्स मार्केटचे अलर्ट भेटायचे, म्हणजे त्याचे टिप्स भेटायचे. तर प्रोमध्ये आपल्याला इंडियन मार्केटचे सुद्धा अलर्ट भेटणार आहे. दुसरी सर्व्हिसेस आहे, एक अगोरा नावाचं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, त्याचा ॲक्सेस भेटणार आहे. त्यावर काय होतं, त्यावर तुम्ही काही बिझनेस करत असाल तर तो बिझनेस, त्याची मार्केटिंग, ते प्रॉडक्ट तुम्ही वर्ल्ड वाईड म्हणजे देशात कुठेही विकू शकता. तिसरी सर्व्हिसेस आहे ट्रॅव्हल प्रो अँड डीलची, म्हणजे तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करत असाल तर IX ग्लोबलचा प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही काही बुकिंग केले तर तुम्हाला अप टू 70% एवढा कॅशबॅक मिळणार. ह्या सर्व सर्व्हिसेस येतात प्रो पॅकमध्ये, ज्याची किंमत आहे $145, म्हणजे जवळपास 10,000 ते 11,000पर्यंत. आणि तिसरं पॅकेज आहे प्रीमियम मेंबरशिपचं पॅकेज. यामध्ये बेसिक आणि प्रोमध्ये जे सर्व्हिसेस आहेत ते सर्व धरून प्लस जर तुम्ही ऑटोमेशनसाठी 2 अकाउंट यूज करणार असाल, बरं का, तुम्ही जर ऑटोमेशनसाठी 2 अकाउंट यूज करणार असाल तर जर तुम्ही बेसिक पॅक घेतला तर तो जातो $115. जर मग तुम्ही 2 अकाउंट यूज करणार असाल तर तो जातो $230, म्हणजे 115 गुणिले 2 230, हे 2 अकाउंटसाठी. पण प्रीमियम पॅकमध्ये तुम्ही 2 अकाउंट यूज करू शकता, ते $180 मध्ये, म्हणजे साधारणपणे 13,000 ते 14,000 रुपयापर्यंत जातात. म्हणजे त्यावेळेस डॉलरची जी किंमत असेल त्यावरून हे पॅकेजची किंमत ठरणार रुपयामध्ये. म्हणजे काय होणार, आता तुम्ही ह्याच्यामध्ये 2 अकाउंट वापरणार म्हणजे तुमचे $40-45, म्हणजे 3,000 ते 3,500 रुपये वाचणार, आणि तुम्ही दोन्ही अकाउंट वापरू शकता. पहा, आपल्याला काही सर्व्हिसेस भेटणार नाही आणि आपण काहीही न करता तर त्या सर्व्हिसेसचे पैसे आपल्याला द्यावेच लागणार. थोडी ना आपल्याला कोणी फुकटमध्ये देणार आहे असं नाही. पण माझ्या मते मला असं वाटते, जे की आपलं हे बेसिक पॅकेज आहे, हे जे बेसिक पॅकेज आहे $115, ते सुरुवातीला पुष्कळ आहे आपल्यासाठी तरी. आणि तसेच अजून काय सांगायचं म्हटलं तर तुम्ही एक विचार करा, आपण प्रत्येक महिन्याला जसं काही ॲप्लिकेशनचे रिचार्ज करतो, जसं की नेटफ्लिक्स असेल, ॲमेझॉन प्राईम असेल, यावर आपण काही मूवीज किंवा सिरीज पाहण्यासाठी आपण त्याला पैसे देतो. त्या मोबाईलला आपल्याला काय मिळतं, एंटरटेनमेंट भेटतं. पण या ठिकाणी तुम्ही काही पैसे भरून आपल्याला पैसेच कमवायची संधी मिळणार आहे, बरोबर. ही जेव्हा गोष्ट तुमच्या लक्षात येईल तेव्हाच अशा काही व्हिडिओ पाहण्याला अर्थ आहे.
तर मी पुढे तुम्हाला तुमची फीज कशी वाचू शकते हे सांगणारच आहे. पण ही फीज कमी करण्यासाठी आपल्याला किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल हे सांगतो. हे पहा, बरेच लोक साधारणपणे पैसे इन्व्हेस्ट कशात करतात, ते एफ डीमध्ये करतात. बरोबर, एफ डीमध्ये करतात. ते किती करतात? साधारणपणे 1,00,000 रुपये करतात. आपण 1,00,000 रुपये धरूया. 1,00,000ची एफ डी केल्यावर आपल्याला किती रिटर्न्स भेटतात? शक्यतो 7 ते 9% रिटर्न आपल्याला वर्षाला भेटतात. फक्त एवढे 7 ते 9% हे खूप झाले एफ डीसाठी, यापेक्षा जास्त नाही. आणि जर तुम्ही तेच पैसे जर या ऑटोमेशनमध्ये टाकले तर इथे तुम्हाला महिन्याला 6 ते 15% रिटर्न भेटणार आहेत. मंथली भेटणार आहेत. ते महिन्याला हे मंथली भेटणार आहेत आणि हे इयरली भेटणार आहेत एफ डीमध्ये 1,00,000ला. जर ॲव्हरेज आपण धरलं, आपण याचं 10% जरी महिन्याला धरलं, प्रत्येक महिन्याला ॲव्हरेज धरू, म्हणजे कोणत्या महिन्याला 6 होईल, कुठल्या महिन्याला 8 होईल, कधी 12 होईल, कधी 15 रिटर्न होईल, तर ते वर्षाला 10% प्रमाणे ॲव्हरेज धरलं तर 12 महिन्याप्रमाणे 120% रिटर्न होतात. वर्षाला 120% रिटर्न. म्हणजे पहा, कुठे 9% आणि कुठे 120% रिटर्न. आणि यात अजून एक चांगली गोष्ट म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कंपाऊंडिंग होत जाते. म्हणजे काय होते? म्हणजे जर तुम्ही 1,00,000 रुपये टाकले असतील आणि पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 2% रिटर्न जरी भेटले असतील, ओके, मग पुढच्या दिवशी काय होणार? पुढच्या दिवशी ट्रेडसाठी 1,00,000 प्लस तुमचे 1,00,000 प्लस पहिल्या दिवशी झालेले 1 ते 2% रिटर्नची जी अमाऊंट असेल ती याच्यामध्ये ॲड होणार आणि प्लस 1,00,000 प्लस ही अमाऊंट त्याच्यावर एकूण ट्रेड लागणार. म्हणजेच असं जर होत झालं, तुम्ही पैसे विड्रॉ नाही केले तर ते वर्षाच्या एंडला, इयर एंडला 200 ते 250% रिटर्नपर्यंत जाऊ शकतं. विचार करा, कंपाऊंडिंग ह्यालाच म्हणणार. फक्त 1,00,000 इन्व्हेस्ट केले आणि तुम्ही हे प्रॉफिट बघा, प्रॉफिट तुमचा 1 वर्ष काढलाच नाही, म्हणजे तुम्हाला इयर एंडला किती प्रॉफिट होतं. आणि असं नाही की तुम्ही हा प्रॉफिट काढू शकत नाही. हा प्रॉफिट म्हणजे आज जर तुम्हाला 1-2 हजार प्रॉफिट झाला तर तुम्ही तो कधीही काढू शकता, आज देखील काढू शकता. त्याला कोणत्याही प्रकारचा लॉक इन पिरियड नसतो. ओके, तर हे झालं आता रिटर्न्सबद्दल. तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, IX ग्लोबल 5 सर्व्हिस प्रोव्हाइड करते. त्यामधल्या आपण पहिल्या 2 पाहिल्या, आता तिसरी सर्व्हिसेस आहे. तिसरी पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की चौथी जी सर्व्हिस आहे ती ह्या तिन्हीपेक्षा भारी आहे. तुम्ही जर थोडं व्हिडिओ पाहिलीत अजून तुम्हाला कळेल ह्या तिन्ही सर्व्हिसेसपेक्षा, म्हणजे ऑटोमेशनपेक्षा आणि ह्या बोनसपेक्षा चौथी सर्व्हिस खूप भारी आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. ओके, तर मी काय तुम्हाला सांगितलं, आपण याचे काही पॅकेजेस पाहिले, कंपनीचे काही पॅकेजेस पाहिले सर्व्हिसेसचे. तर ते पॅकेजेसची फीज कशी माफ होऊ शकते हे मी तुम्हाला सांगणार होतो. तर ती कशी माफ होऊ शकते? तर कंपनी तुम्हाला दर महिन्याला बोनस देते. का देते? कारण पाहूया. हे पहा, कोणतीही कंपनी असते, जर तुम्ही इंडियन शेअर मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचे शेअर्स घेतलेले असतील, ओके, कोणत्याही कंपनीचे शेअर्स आपण घेतलेले असतील आणि त्या कंपनीला काही प्रॉफिट झाला तर ती कंपनी काय करते? आपल्या शेअर होल्डरला प्रत्येक शेअर मागे काही ठराविक प्रॉफिट देते. त्यालाच आपण काय म्हणतो? डिव्हिडंड असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक तुमच्याकडे 10 शेअर असतील तर कंपनी प्रत्येक शेअर मागे तुम्हाला 2 रुपये प्रॉफिट, याप्रमाणे 10 गुणिले 2 20 रुपये प्रॉफिट तुम्हाला 10 शेअर मागे मिळणार. यालाच आपण थोडक्यात बोनस असं म्हणतो. पण आता त्याचप्रमाणे IX ग्लोबल काय करते? त्यांना काही फायदा झाला तर ते आपल्याला बोनस देते. म्हणजे नक्की काय करते? आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते काही रेफरल सिस्टीम वगैरे नाही. तो एक
इन्कम सोर्सच आहे. तुम्ही त्याकडे एक इन्कम सोर्सच म्हणून पहा आणि तुम्ही हे केलं पाहिजे. हे कंपल्सरी नाही आहे, हा एक ऑप्शनल तुम्हाला दिलेला आहे तुमची फीज वाचवण्यासाठी. ओके, त्यामुळे हे कंपल्सरी नाही आहे. तर आपण नक्की ते काय ते पाहूया. तुम्हाला आता स्क्रीनवर काय दिसत असेल, VIP 100, VIP 500, VIP 1000, 2000, 4000, 8000. हे नक्की काय आहे? समजा तुम्ही हे आहात, तुम्ही इथे आहात आणि जर तुम्ही तुमच्या 3 मित्रांना या कंपनीमध्ये इन्व्हाइट केलं, ये बाबा इन्व्हाइट, ये माझ्यासोबत इन्व्हेस्ट कर, तर कंपनी काय करते, कंपनी तुम्हाला दर महिन्याला $115 बोनस देते. ओके, म्हणजे $115 बोनस देते आणि तुम्ही VIP 100 म्हणून ओळखले जातात. म्हणजे जर तुम्ही बेसिक पॅकेज घेतलं असेल आणि तुम्हाला $115 बोनस भेटत असेल, म्हणजे तुमची पूर्णपणे फी माफ झाली. लक्षात, $115 म्हणजे साधारणपणे मी तुम्हाला सांगितलं 8,000 ते 9,000 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटणार. आणि प्लस तुम्ही जर $1,00,000 ऑटोमेशनसाठी इन्व्हेस्ट केलेले असतील तर त्याचे महिन्याचे रिटर्न वेगळेच. आलं लक्षात. आणि जर तुम्ही असेच तुमच्या अजून त्या 3 मित्रांनी अजून काही लोकांना इन्व्हाइट केलं आणि तुमचे असे 12 लोक झाले, तर कंपनी तुम्हाला महिन्याला $500 देते. $500 म्हणजे 40,000 ते 45,000 प्लस तुम्ही जी काही अमाऊंट ऑटोमेशनसाठी इन्व्हेस्ट केलेली असेल त्याचे रिटर्न वेगळेच. त्याचे आपण 10-12 हजार रुपये धरूया, म्हणजे महिन्याला तुम्हाला 50,000 ते 60,000 रुपये भेटतात. आणि यामध्ये पहा, तसंच यामध्ये काय होतं, तसं तुमचा जसे मेंबर वाढत असतात तसं तुमचा बोनस देखील वाढत जातो. तो $1,000 पासून $2,000, $4,000, $8,000 असं वाढत जातो. हा एक पर्याय आहे. हे कंपल्सरी नाही की तुम्ही हे केलंच पाहिजे, नाही तर तुम्हाला हे होणार ते होणार नाही. हे कंपल्सरी नाही आहे, तो एक ऑप्शनल आहे. ऑप्शनल सोर्स कंपनीने दिलेला आहे. तर काही लोक काय करतात, काही लोक फक्त इन्व्हेस्ट न करता हेच करतात. आलं लक्षात. आणि त्याच्यातूनच ते महिन्याला 1,00,000 किंवा त्याहीपेक्षा जास्त कमावतात. आलं. तर आता तुम्हाला प्रश्न असेल की मला कोणाला इन्व्हाइट करायचं नाही आहे आणि तुम्हाला एक ऑप्शन देतो, मला तुम्हाला इन्व्हाइट करायचं नाही, तर तुम्हाला 3 लोकसुद्धा करायची गरज नाही. आम्ही तुम्हाला तुमचे 1 ते 2 मित्र देण्याचा प्रयत्न करणार आणि तुमची फीज वाचवण्यासाठी आम्हीच तुम्हाला मदत करणार. मग तर आता तुमच्यासाठी हे सोपं झालं, बरोबर. तर हे सर्व काही होतं बोनसबद्दल आणि आपली फीज कशी वाचू शकते त्याबद्दल. आता आपण पुढची सर्विस काय आहे 4 नंबरची ती पाहूया. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी व्हिडिओचं काही पार्ट आत्ता रेकॉर्ड करत आहे, तर काही पार्ट थोड्या वेळाने जसा मला वेळ भेटेल तसा रेकॉर्ड करत आहे. तसंच मी तुम्हाला आता काही महिन्याचे रिटर्न्स दाखवले. तसंच माझ्याकडे एक जेव्हा लाईव्ह ट्रेडिंग चालू होतं तर त्याचा मी एक स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर मला जमलं तर मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कशा प्रकारे लाईव्ह ट्रेड होतात ते सुद्धा दाखवेन. जमलंच तर ह्या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला दाखवेन, नाहीतर एक वेगळी व्हिडिओ बनवून मी ती पोस्ट करेन. ओके. तर आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 5 सर्व्हिसेस आहेत, त्यामध्ये आपण पहिल्या 3 सर्व्हिसेस पाहिल्या. ओके. पहिली होती ऑटोमेशन, दुसरी होती एज्युकेशन आणि तिसरी होती बोनस. आणि 4थी सर्व्हिसेस जी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की ही खूप भारी आहे. या तिन्हीपेक्षा तुम्ही आता ही नीट ऐका, ही खूप भारी आहे. मला नाही वाटत की आत्तापर्यंत कोणत्याही कंपनीने अशी कोणतीही सर्व्हिस दिली असेल. तर ती काय आहे, तर ती आहे अकाउंट हँडलिंगची. ज्याला वेगळं काही नाव असेल IXच्या प्लॅटफॉर्मवर, पण मी तुम्हाला समजण्यासाठी एका सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो. ती आहे अकाउंट हँडलिंगची. तर ती काय आहे, ही IX ग्लोबलची एक स्कीम आहे, ज्यामध्ये काय होतं, IX ग्लोबलकडून तुम्हाला एक कोर्स शिकवला जातो. ओके. IX ग्लोबलकडून तुम्हाला एक कोर्स शिकवला जातो. त्यानंतर त्या कोर्सच्या आधारावर एक एक्झाम होते. एक कोर्स तुम्हाला पहिल्यांदा शिकवला जातो, त्यानंतर त्याची एक एक्झाम होते आणि ती एक्झाम जर तुम्ही पास झालात, तर IX ग्लोबलकडून तुम्हाला एक 70 ते 80 लाख रुपये असलेलं अकाउंट ट्रेडिंग करण्यासाठी दिले जातात. 70 ते 80 लाख रुपये त्या अकाउंटमध्ये असतात आणि ते खरे पैसे असतात. ते अकाउंट तुम्हाला
ट्रेडिंग करण्यासाठी दिलं जातं. का दिलं जातं? तर त्या मोबदल्यात तुम्हाला जो प्रॉफिट होणार आहे हे 70 ते 80 लाख रुपये आयएक्सने दिलेले वापरून त्या प्रॉफिटपैकी जो काही तुम्हाला प्रॉफिट होईल त्यातून 20% तुम्हाला काहीही प्रॉफिट हो, 70 लाखामागे तुम्हाला 5 लाख प्रॉफिट हो, 10 लाख प्रॉफिट होतो, 1 लाख प्रॉफिट हो, त्यातली 20% म्हणून आयएक्सला तुम्हाला कमिशन द्यायचं आणि राहिलेले पैसे हा तुमचा प्रॉफिटच आहे. म्हणजे काय भारी आयडिया आहे. पैसे त्यांचेच आहे, फक्त स्किल तुमचं आणि प्रॉफिट तुम्हाला त्यातून मिळणार आहे की नाही. एकदम जबरदस्त स्किल. आणि आता बघता बघता आपला व्हिडिओ 40 मिनिटांपेक्षा जास्त झाला आहे, पण असो, हेच मिनिट आपल्याला कुठेतरी उपयोगी पडणार आहे. तर आता आपण आपली शेवटची सर्विस आहे, जी आहे 5वी सर्विस, त्यालाच अवेकन प्रोग्राम असं म्हणतात. ओके, ती काय आहे? तर मी तुम्हाला बेसिक पॅकची माहिती सांगताना सांगितलं की बेसिक पॅकमध्ये तुम्हाला आयएक्स ग्लोबलचे काही ॲप्स आहेत, त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार. त्या ॲप्सवर जर तुम्ही कंपनीची कोणतीही मीटिंग, झूम मीटिंग होते, कंपनीची दररोज 3-4 मीटिंग होत राहतात, कशाचे रिलेटेड असेल ते, ऑपॉर्च्युनिटी कॉल असेल, म्हणजे तुम्हाला आता जेव्हा जॉईन केलं तुम्हाला कळेल की कोणते कॉल असतात. तुमचा एज्युकेशनल असेल, ती कोणती मीटिंग असो, किंवा आयएक्स ग्लोबल मार्फत जे एज्युकेशन होतं त्याचे क्लासेस होतात, ते जर तुम्ही अटेंड केला असेल आणि जर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि त्या ॲप्सवर तुम्ही तो पोस्ट केला, तर त्या प्रत्येक पोस्टला तुम्हाला 5 ते 10 पॉईंट भेटणार. कळालं? आणि जेव्हा तुमचे किंवा बाकी काही लोकांचे 2400पेक्षा जास्त पॉईंट होतील किंवा 2400 पॉईंट होतील, तेव्हा टॉप 100 लोकांना आयएक्स ग्लोबल मार्फत एक फॉरेन टूरसाठी इन्व्हाइट केलं जातं. ती त्यांच्याकडून असते, मग ती कोणत्याही देशात असो. तर ही काही एकंदरीत आयएक्स ग्लोबलबद्दल माहिती होती. ही एवढी माहिती तुम्ही आयएक्स ग्लोबलविषयी यूट्यूबवर सर्च केलं तर मी जी काही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ती कोणत्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि अगदी लहान मुलालासुद्धा समजेल एवढ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तरी मी शेवटी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पोस्ट करतो. तसेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमचा नंबर देऊ शकता आणि आमची टीम तुम्हाला 24 तासाच्या आत कॉल करेल. तसेच दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमचे काही डाऊट असतील तर ते देखील विचारू शकता. तसेच मी तुम्हाला काही लोकांकडून तुम्हाला जर त्यांचा अनुभव ऐकायचा असेल त्यांच्याशी सुद्धा तुमचं बोलणं करून देऊ शकतो. तर माझा मोबाईल नंबर आहे 73 87 56 14 98 7387561449 या नंबरवर तुम्ही कॉल करून काही तुमच्या शंका असतील, तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, कसं जॉईन व्हायचं असेल, तुम्ही ते विचारू शकता. तर हे पहा, ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे आपल्यासारख्या मराठी लोकांनी सुद्धा मोठं व्हावं आणि या संधीचा फायदा घ्यावा ही माझी इच्छा आहे. तर चला, मी या चॅनलवर ॲटोमेशनचे काही लाईव्ह ट्रेडिंग आहे त्याचे व्हिडिओ नक्की पोस्ट करेल आणि अजून काही माहिती द्यावीची असल्यास तीसुद्धा मी पोस्ट करेन. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून काही नवीन व्हिडिओ असतील तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा अशा प्रकारची संधी देण्यासाठी त्यांच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करा. तर चला, तुम्ही आत्तापर्यंत एवढा वेळ काढून व्हिडिओ पाहिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.